नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षणासाठी उद्यापासून खासदार छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक दिली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळापासून मूक आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. तर पुढे पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात येणार आहे अशी माहिती देखील संभाजीराजेंनी दिली आहे. दुसरीकडे राज्य सरकारमधल्या अनेक नेत्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. तर प्रमुख विरोधक असलेल्या भाजपनं तर प्रत्येक आंदोलन करणाऱ्यांना आपण पाठिंबा देऊ असं सांगितलं होतं. त्यामुळे आता राजे सर्वांच्या पाठिंब्यानं रस्त्यावरती उतरणार असल्यानं मराठा आरक्षणाला पुढे कोणती दिशा मिळेल, राजेंच्या मागण्यांवरती सरकार कधी काय पावलं उचलणार, हाच आहे आजच्या रोकठोक चर्चेचा विषय. आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, भाजपच्या आमदार श्वेता महाले देखील आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत आहेत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे. सुरुवातीला लोंढेजींकडे मला जायचंय. लोंढेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील संभाजीराजेंच्या उद्याच्या या मूक आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. काही नेते मंत्री देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं कळतंय. मात्र संभाजीराजेंनी जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती त्या दरम्यान 5 प्रमुख मागण्या केलेल्या होत्या. त्याबाबत राज्य सरकारनं आतापर्यंत काय काय केलंय? म्हणजे अगदी खटले वापस घेण्याचे 322 खटले वापस झालेले आहे. 5ची नसती म्हणजे नोटशीट जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे ते होऊन झाले आणि 1ची समरी कोर्टामध्ये आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क जे आहे त्याच्यामधली तरतूद 2021-22 साठी 702 कोटी जी आहे इतका निधी मंजूर झालेला आहे आणि जवळजवळ 36,584 विद्यार्थ्यांना 69.88 कोटी इतकी शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे. म्हणजे तो सगळा डिटेल्डच आहे. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, हा निर्वाह भत्ता जो आहे तो पण देण्यात आलेला आहे आणि जवळजवळ 2.43 कोटी विद्यार्थ्यांना इतका 1011 विद्यार्थ्यांना 2.43 कोटी इतका तो निर्वाह भत्ता देण्यात आलेला आहे. परवानगीच्या गोष्टी पण झालेल्या आहे. सारथी संस्था जी आहे त्या सारथी संस्थेला जवळपास 1000 नाही 1200 कोटी द्यायला तयार आहे. पण त्यासाठी आपल्याला योजना तयार करावी लागेल. योजनेची व्यापकता जी आहे ती वाढवावी लागेल. 1000 नाही 1200 कोटी पण द्यायला सरकारची काही हरकत नाही. त्या अनुषंगानं बोलणी. तसंच अण्णासाहेब पाटील असेल, या सगळ्या ज्या योजना, ज्या 5 मागण्या ज्या त्यांनी केलेल्या आहे त्या संदर्भामध्ये राज्य सरकार सकारात्मक आहे. त्याचा आराखडा तयार होऊन महिन्याच्या शेवटी मला वाटते हार्डली 15-20 दिवसामध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा आपल्या ज्या आहेत त्या मार्गी लागतील. आता एक महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, आता राज्य सरकारच्या हातात तर काही राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे केंद्र आता जी याचिका आहे भोसले कमिटी आपण नेमली होती, रिटायर्ड जज जो निकाल आलेला होता सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करून आपण पुढे काय केलं पाहिजे त्या अनुषंगाने याचिका जी आहे की जो गायकवाड आयोग जो आहे तो पुन्हा रिइन्स्टेट करण्यासाठीचा आहे. 102व्या घटना दुरुस्तीवर राज्याचे अधिकार गेले होते त्याच्या संदर्भामध्ये आहे आणि 50% वरती तरतूद जी आहे आरक्षणाची त्याच्या संदर्भामध्ये या 3 गोष्टीच्या अनुषंगाने एक 8-15 दिवसामध्ये ती आपली पुनर्विचार याचिका जी आहे भोसले कमिटीच्या अनुषंगाने आणि जे वकील आहेत मुकुल रोहतगी असतील तिकडले जेवढे वकील आहेत ते सगळा ड्राफ्ट वगैरे चेक करून व्यवस्थित पद्धतीने जी आहे ती मांडणी करणार आहे. कारण की गायकवाड आयोगाचा अहवाल जो आहे तो रिइन्स्टेट करणं हे फार आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जे आहे ते राज्य सरकारने तयारी चालवलेली आहे. आता मंत्री आमदार वगैरे हे सगळे जे आहे ते मराठा समाजासोबत उभं राहण्याचं कारणच एवढं आहे कारण की केंद्र सरकारने ज्या गोष्टी करायच्या आहेत ते केंद्र सरकारने केल्या पाहिजे आणि ह्या ज्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या, सकल मराठा समाजाच्या, नवीन तरुणांच्या, युवकांच्या या रास्त मागण्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या साथीनं मंत्रीपदावर जरी असलो तरी त्यांच्या साथीनं सगळेजण या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. निश्चित हाच मुद्दा घेऊन श्वेताताईंकडे जायचं आहे. श्वेताताई, अतुल लोंढे म्हणतात की राज्य सरकारकडून जे काही करणं होतं, संभाजीराजेंनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं घोडदौड सुरू आहे. ज्या गोष्टी थोड्या बहुत राहिल्या आहेत त्याला वेळ लागेल मात्र करतोय. आता संपूर्ण मराठा आरक्षणाचा चेंडू आहे तो केंद्र सरकारकडे आहे. अशा वेळी भाजपची भूमिका काय असेल? उद्याच्या आंदोलनात भाजपचे नेते पण दिसतील का आणि केंद्रानं जे जे करणं अपेक्षित आहे ते केंद्राकडून केलं जाईल का? हे बघा, सर्वप्रथम तर आपण हे मान्य केलं पाहिजे की महाविकास आघाडी सरकारची जी राजकीय इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे फडणवीस साहेबांनी जे मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं होतं ते आपण घालवलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण आपण टिकवू शकलो नाही. याला सर्वस्व आणि सर्वस्व फक्त महाविकास आघाडी सरकारची असलेली राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे झालेले आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्या पुढच्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत. ज्या पद्धतीने हायकोर्टामध्ये फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं
टिकवलं त्या पद्धतीने जर आपण सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकवू शकलो असतो तर ही वेळच आज आली नसती. आपण पाहतोय गेल्या वर्षभरापासून कोरोनासारख्या महाभयंकर अशा महामारीला आपण समोर जात आहोत. आणि या कोविडच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा या कोविड हो दादा, मी सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचलेला आहे. जी गोष्ट हायकोर्टाने दिलेली आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये आपण टिकू नाही शकलो ना. पहिले आपण हे मान्य केलं पाहिजे. सुप्रीम दादा तुमच्या बोलण्यामध्ये डिस्टर्ब केलं नव्हतं. माझी विनंती आहे की तुम्ही मला श्वेताताईंना मुद्दा पूर्ण करू द्या, मी तुमच्याकडे येते. 27/7/2020 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ श्री मुकुल रोहतगी यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्याकडून योग्य ती माहिती मिळत नाहीये आणि त्यामुळे सदर केस चालवण्यात आम्ही असमर्थ आहोत. 19/11/2019 रोजी कोर्टाने परत आदेश दिलेत की जे आम्हाला गायकवाड समितीने जो काही अहवाल दिलेला आहे तो इंग्लिशमध्ये आहे, परंतु मराठा समाजाच्या विविध अशा संघटना आहेत की ज्या संघटनांनी त्यांच्या मागण्या केलेल्या होत्या त्या सगळ्या मराठीमध्ये होत्या. तर आम्हाला हा जो काही पूर्ण अहवाल आहे, ह्या ज्या मागण्या आहेत यांचं ट्रान्सलेशन करून द्या. परंतु हे कुठलंही महाविकास आघाडी सरकारकडनं झालं नाही आणि अतिशय मराठा समाजासाठी दुर्दैवाचा दिवस हा 5 मे ठरला. आणि त्या दिवशी अत्यंत मी तर म्हणते मराठा समाजासाठी हा काळा दिवस आहे. आणि त्या दिवशी आपल्याला जे फडणवीस सरकारने देऊ केलेलं आरक्षण आहे ते आपल्याला महाविकास आघाडी लोंढेंकडून आपण त्याचं उत्तर घेऊया. लोंढेजी, पुन्हा एकदा राज्य सरकारवरतीच आरोप केला जातो की राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेलं आणि आता पुन्हा तेच नेते मंडळी उद्याच्या आंदोलनात सामील होणार आहे. काही कारणांमुळे लोंढेंपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र लोंढेंकडे आपण जाऊया त्याआधी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे देखील आपल्यासोबत आहेत. देवरेजी, उद्यापासून मूक मोर्चाला संभाजीराजे सुरुवात करतात आणि हा राज्यव्यापी मोर्चा असेल असं सांगितलंय. पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढण्याचा देखील विचार त्यांचा आहे. अशा पद्धतीच्या आंदोलनानं खरंच आता सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षण मिळवून देणं शक्य होईल असं तुम्हाला वाटतंय का? जर तुम्ही विचारलं मराठा आरक्षणाचं काय, तर कोणताही सुज्ञ माणूस अगदी स्पष्टपणे उत्तर देईल की सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे आणि तो विषय संपवलेला पण आहे. केंद्र सरकारने सुद्धा मराठा आरक्षणाचा विषय संपवलेला आहे. जर तसं नसतं तर परवा जे शिष्टमंडळ गेलं मंत्र्यांचं ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तर तिथे काहीतरी त्याच्यावर चर्चा झाली असती, पण काही चर्चा त्या विषयावर झाली नाही. याचा अर्थ केंद्र सरकारने सुद्धा मराठा आरक्षणाचा विषय संपवलेला आहे, सुप्रीम कोर्टाने संपवलेला आहे. आणि आता महाराष्ट्राच्या सगळ्याच जनतेला असं वाटतं की आता खूप झाला आता हा विषय बंद करावा. याचं कारण असं की ईडब्ल्यूएसचं आरक्षण महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी लागू केलेलं आहे, ते त्यांनी घ्यावं आणि हा विषय इथं संपवावा. खरं म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात जर विचार केला तर महाराष्ट्र शासनाच्या समोर 2 मोठे विषय आहेत. एक म्हणजे SC, ST आणि NT, VJNTच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बढत्यांमधलं आरक्षण, जे महाराष्ट्र सरकारने एक GR काढून ते रद्द केलं, तो विषय अत्यंत महत्वाचा आहे. आणि दुसरा विषय आहे ओबीसीचं झेडपी आणि पंचायत समितीमधलं जे पंचायत राजमधलं जे आरक्षण आहे, जे 6 जिल्ह्यांमधलं सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे, तो विषय आपल्या समोर आज सगळ्यात मोठा विषय आहे. आणि ओबीसी जनगणनेचा विषय सगळ्यात मोठा आपल्या समोर आहे. तर हे सर्व महत्वाचे आणि मोठे विषय सोडून द्यायचे आणि पुन्हा शिळ्या कडीला तेच पुन्हा ऊत द्यायचा. आणि देवरेजी, आता मराठा आरक्षणाचा निकाल लागलेला आहे, पुढे काहीही होणार नाही, आंदोलन करून फायदा नाही, असं तुमचं म्हणणं आहे? अगदी बरोबर. निश्चित. आपल्यासोबत लोंढेजी पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. मगाशी श्वेताताईंचा मुद्दा होता, त्याच्यावरती आपण प्रतिप्रश्न केलेला होता. लोंढेजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय असं मी समजते. श्वेताताई असं म्हणाल्या की मुळात मराठा आरक्षण हे राज्य सरकारनं नीट पावलं न उचलल्यामुळे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं आणि आता तेच उद्याच्या आंदोलनामध्ये संभाजीराजेंना पाठिंबा पण देतात, आंदोलन पण करतात. असं की श्वेताताईंनी वाचलेला नाही निकाल. असं आहे की जो गायकवाड आयोग निकाल पूर्ण सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे. ऐकून घ्या.
नाही, ऐकून घ्या ना ताई, ऐकून घ्या यांनी काय आदेश केले ते आपण एकदा वाचून घ्या. यांनी सांगितलं श्वेताताई, मी तुमच्याकडे येते पुन्हा. आपण लोंढेजींचं म्हणणं सुरुवातीला पूर्ण ऐकून घेऊयात, कुणाचंच कुणाला ऐकू जाणार नाही तर. बोला लोंढेजी. असं आहे की गायकवाड आयोगाचा अहवाल, जो कायदा आपण पारित केला विधानसभेमध्ये, तो कायदा गायकवाड आयोगाचा अहवालच रद्द केलेला आहे. दुसरी गोष्ट, गायकवाड आयोगाचा अहवाल हा आपण 102वी घटना दुरुस्ती याच्या नंतर केलेला आहे. घटना दुरुस्ती 102वी जी आहे ती 14 ऑगस्ट 2018 साली झालेली आहे. आणि आपण हा जो कायदा केलेला आहे, 15 नोव्हेंबरला हा रिपोर्ट सबमिट झाला आणि 30 नोव्हेंबरला आपण कायदा केला, 100 दिवसानंतर आलेला आहे. उगाच दिशाभूल करण्यात काही अर्थ नाही आहे. जिथपर्यंत बाजू मांडण्याचा प्रश्न आहे, कोर्टाने त्याच्यामध्ये सेपरेट पॅरा लिहिलेला आहे सुप्रीम कोर्टाने, की अतिशय व्यवस्थित आणि सुंदररित्या जी आहे ती बाजू मांडण्यात आलेली आहे. जे वकील हायकोर्टात होते तेच तिथे सुप्रीम कोर्टात होते. इतरचे वकील लावले, इंटरव्हेन्शन करणाऱ्यांना पण विश्वासात घेऊन सगळ्यांना सोबत घेतलं होतं. आता याच्यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्य सरकारांचे, सगळ्याच, आपले नाही, 16 राज्यांचा हा प्रश्न आहे. सगळ्या राज्य सरकारचे अधिकार जे आहेत ते केंद्राकडे गेलेले आहे. राज्यांकडे फक्त रेकमेंडेटरी, म्हणजे राज्य सरकार आता फक्त त्यांना सुचवू शकतं की तुम्ही ह्या जाती ज्या आहेत त्या एससीबीसी मध्ये घेऊ शकता. आणि मग नॅशनल आयोग जो आहे एनसीबीसी, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, त्याच्याकडून रॅटिफाय करून तसं नोटिफिकेशन राष्ट्रपतींनी काढायचं. आता हा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग, पार्लमेंटमध्ये याची मग घटना दुरुस्ती करून 50% वरती आरक्षणाची जी मर्यादा आहे, कारण इंदिरा साहनी केसमध्ये जो निकाल दिला होता 2003 साली, त्या इंदिरा साहनी केसच्या निकालाप्रमाणे 50% वरती जाता येत नाही. त्यामुळे पार्लमेंटमध्ये ती जी तरतूद आहे ती 50% वरती करता येईल. तर आता याला देवरे साहेब आपला विरोध आम्ही समजू शकतो, पण सकल मराठा समाजानं ओबीसीच्या कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्याही तरतुदीसाठी कधीही विरोध केला नाही. मराठा समाजाचं जे एससीबीसीचं आरक्षण आहे ते सर्व समाजांनी एकत्र येऊन, सर्व प्रतिनिधींनी एकत्र येऊन एकमतानं ते पारित केलेलं होतं. ओबीसीच्या जनगणनेच्या संदर्भातला विषय सन्माननीय नाना पटोले साहेब विधानसभा अध्यक्ष असताना ठेवलेलं होतं, ते एकमतानं पारित झालं होतं. या गोष्टीमध्ये कुठेही कोणत्याही याच्यामध्ये संवर्गामध्ये, ओबीसी असेल, मराठा समाज असेल किंवा इतरही असतील, यांच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही आहे. प्रत्येकाचे अधिकार हे संविधानिक अधिकार आहे. त्या संविधानिक अधिकाराला एक दुसऱ्या समाजानं, एक दुसऱ्या संवर्गानं मदत केलेली आहे, त्याच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. त्यामुळे उगाच एखाद्या समाजाचा विषय संपलेला आहे, रिव्ह्यू पिटिशन करण्याचा अधिकार राहिलेला नाही आहे, तर सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात आपण कशाला जाता, तुम्ही आम्ही का जायचं? जे प्रयत्न सरकार करत आहेत ते सगळ्यांसाठी करतात आहेत. ओबीसीच्या पदोन्नतीतल्या आरक्षणासाठी प्रयत्न आहेत, एससी एसटीच्या आणि व्हीजेएनटीच्या पदोन्नतीतल्या आरक्षणासाठी पण आहे. ओबीसीचं राजकीय आरक्षण आहे, त्या संदर्भामध्ये सुद्धा सरकार प्रयत्न जे करता येईल आणि त्याच्यासाठी जो लोकशाहीचा मार्ग वापरता येईल तो वापरला जातोय, असं तुमचं लोंढेजी म्हणणं आहे. देवरेजींना यावरती काहीतरी बोलायचं आहे. बोला देवरेजी. 100% महाराष्ट्रामध्ये मराठा जात वगळता बाकीच्या जाती राहतात की नाही? एससी एसटी ओबीसी त्यांचे बी काही प्रश्न आहेत की नाही? त्याच्यावर कधी होणार चर्चा? आतापर्यंत सगळ्या प्रश्नावर ऐकून घ्या. आतापर्यंत ओबीसीने अनेक मोर्चे काढले, एक तरी मंत्री तुमचा आला का कधी तुमच्या या ओबीसीच्या मोर्चामध्ये? आलं लक्षात? आणि आता तुम्ही सगळं पूर्ण मंत्रिमंडळ उद्याच्या मोर्चात जाणार. म्हणजे काय फक्त महाराष्ट्रात मराठा समाजच राहतो? एससी एसटी ओबीसी राहत नाही महाराष्ट्रात, त्यांचे काही प्रश्न नाहीत. वसतिगृह प्रत्येक जिल्ह्याला ओबीसीसाठी बांधायचं आश्वासन 1 वर्षापूर्वीपासून दिलेलं आहे. अजून त्याच्यावर काही चर्चा नाही. ओबीसी जनगणनेवर कुठेही चर्चा नाही. जे प्रमोशन मिळत होतं विजय वडेट्टीवार त्याच्यासाठी प्रयत्न करतातच आहेत की काल परवा त्यांची पत्रकार परिषद झाली, 26-27 तारखेच्या कार्यक्रमांबद्दल देखील त्यांनी सांगितलंच की मंत्रिमंडळामध्ये याच्यावर असं आहे रेश्माजी, एक तर द्वेषपूर्ण बसायचं आणि द्वेषपूर्ण बोलायचं, हा एक प्रश्न आहे. एससी एसटीच्या संदर्भामध्ये वर्षा गायकवाड असतील, नंतर नितीन राऊत असतील, यांनी संघर्ष केलेला आहे. ओबीसीच्या संदर्भामध्ये स्वतः वडेट्टीवारजी आणि नाना पटोले साहेब तर विधानसभा अध्यक्ष असताना देशामध्ये कोणत्याही सभागृहामध्ये झाली नसेल ती गोष्ट झालेली आहे. त्याच्यामुळं असं बोलू नका सुपारी घेतल्यासारखं की समाजामध्ये कुठेतरी भांडण लावायचे, अशा पद्धतीने बोलू नका देवरे साहेब. पण लोंढेजी हे चित्र कुठेतरी जात असेल. जर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष असं बोलतायत की अख्खं मंत्रिमंडळ उद्याच्या आंदोलनात सहभागी होत असतील, नेते मंडळी सहभागी होत असतील, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय बबनराव तायवाडे कुणी दिसत नाही, तर ओबीसी महासंघाचे अहो रेश्माजी, आपण स्वतः बोलले, आता मंत्र्यांची स्वतः नावं घेतली आपण.
मंत्र्यांची स्वतः नावं घेतले. सर्वपक्षीय मंत्री आणि सर्वपक्षीय आमदार जे आहे ते या डायसवर गेलेले आहेत. सर्व सरकारने हे सर्व प्रश्न उचललेले आहेत. विधानसभेमध्ये जेव्हा ओबीसीच्या जातीय जनगणनेचा मुद्दा ठेवला, समाजात असं चित्र जाऊ शकतं. आपण देवरेंचा मुद्दा पूर्ण ऐकूयात. लोंढेजी, मी तुमच्याकडे येते. देवरे, मुद्दा पूर्ण करा. महाज्योतीचे 125 कोटी महाराष्ट्र शासनाने काढून घेतले, म्हणजे नुकसान करायचं, एससी एसटीचं नुकसान करायचं आणि एकाच जातीसाठी तिकडे त्यांची चर्चा चालू ठेवायची. सारथीला एवढे कोटी द्या, तेवढे कोटी द्या, याच्यावरच चर्चा. आणि महाज्योतीचे पैसे काढून घेतले, 125 कोटी परत काढून घेतले. का काढून घेतले त्याच्यावर कुठे काही चर्चा आहे का? एक तरी मंत्री बोलतोय का त्याच्यावर? कुठेच काही चर्चा नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा नाही. कोणी बोलायला गेलं तर त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलू दिलं जात नाही. हा काय प्रकार चालू आहे? महाराष्ट्रामध्ये काही इतर जाती पण आहेत की नाही? एसटी एसटी ओबीसी यांचे काही प्रश्न आहेत की नाही? देवरेजी, हा मुद्दा घेऊन आपण लोंढेजींकडे जाऊयात. देवरेजी, आपण लोंढेजींकडे त्यांनाच विचारूयात. लोंढेजी, सरकारी पातळीवरती सर्व जातींना समान न्याय मिळावा याच्यासाठी प्रयत्न होत आहेत, मात्र ते योग्य पद्धतीने त्या समाजापर्यंत जात नाही असं कुठेतरी होतंय का? म्हणून अशा पद्धतीने आरोप तुमच्यावरती आणि सरकारवरती होत आहेत. असं आहे की ओबीसीचं मंत्रालय भेटणे याच्यासाठी काँग्रेस पक्षाचे आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी पण प्रयत्न केले आणि त्याच्यातून ते झालं. सन्मान्य बबनराव तायवाडेजी हे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी अधिवेशन भरवलं होतं मुंबईमध्ये. तिथे सगळ्याच पक्षाचे म्हणजे अशोक चव्हाण साहेबांपासून देवेंद्र फडणवीस सगळे आले होते आणि ओबीसीचं मंत्रालय भेटला. आज त्याचे वडेट्टीवारचे अध्यक्ष आहेत. वडेट्टीवारजी मंत्री जरी असले तरी त्यांनी ओबीसीच्या कितीतरी ज्या आंदोलनं आहेत त्या आंदोलन चालवले, तिथे अनेक लोक गेलेत. नाना पटोले साहेबांनी जेव्हा ओबीसीच्या जनगणनेचा प्रश्न उपस्थित केला, तिथे ठराव मांडला विधानसभेमध्ये, तेव्हा एकमतानं तो ठराव पारित झाला महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे प्रत्येक प्रश्न जे आहे, प्रत्येक जातीचे जे संविधानिक अधिकार आहेत, प्रत्येकाला पुढे नेण्याचा संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या अनुषंगानं पूर्ण मंत्रिमंडळ हे उभं आहे. हो, नाहीतर ते कोण मागच्या मंत्रिमंडळामध्ये 2017 मध्ये जेव्हा JR निघाला एससी एसटीच्या ओबी आरक्षणाचा जेव्हा निघाला, तेव्हा देवरे तुम्ही बोललात का? तेव्हा देवरे तुम्ही बोललात का? ते मला सांगा देवरे साहेब. तेव्हा का नाही बोलले जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी 2017 मध्ये तो रद्द केला? लोंढेजी, या मुद्द्यावरती आपण खूप वेळ बोललो. लोंढेजी, मी दोघांनाही थांबवते. आपण मुद्दा पुढे नेऊयात. आपण त्यातच अडकून पडले. आपण मुद्दा पुढे नेऊयात. श्वेताताईंकडे मी जाते. देवरेजी, मी तुमच्याकडे नंतर येते. श्वेताताईंकडे मी जाते. श्वेताताई, संभाजीराजे जेव्हापासून मराठा आरक्षण मुद्द्यावरती आक्रमक झालेले आहेत, ते भाजपबाबत बोलताना देखील तितकेच आक्रमक दिसले. मग चंद्रकांत पाटलांच्या विरोधात बोलणं असो किंवा केंद्र सरकार, पंतप्रधानांनी त्यांना भेटायला वेळ न देणं, 5, 6, 7 वेळा मागणी करूनही ते असेल. तर आता उद्याच्या मूक मोर्चाच्या आंदोलनामध्ये भाजपचे नेते दिसणार आहेत का? भाजपची या आंदोलनाबाबत भूमिका काय असेल? हे बघा रेश्मा, भारतीय जनता पार्टीने सुरुवातीलाच ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी जर संवेदनशीलतेने हा विषय जर कोणी हाताळला असेल तर भारतीय जनता पार्टीने हाताळला. आणि त्याच पद्धतीने जे काम राज्य सरकारचं होतं ते काम राज्य सरकारने न करता आतापर्यंत राज्य सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल करणं अपेक्षित होतं. ती रिव्ह्यू पिटिशन अद्यापपर्यंत सुद्धा दाखल केलेली नाही. ती रिव्ह्यू पिटिशन केंद्र सरकारने दाखल केली. आणि आजची भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आहे की आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा मराठा शब्द ठेवला नाही रिव्ह्यू पिटिशन मध्ये. पाटील नाही, मानले खोटं सांगू नका. भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारने फक्त 102 घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने पिटिशन टाकली आहे. त्याच्यात मराठा आरक्षणाचा संबंध नाही. नाही श्वेता, ते खोटं सांगू नका. नाही करू शकणार. खोटं नाही सांगत, जे स्पष्ट खरं आहे मुद्दा मांडूया. मी अतिशय चंद्रकांत पाटलांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता पक्षी ओळख. माझं तुम्हाला आव्हान आहे ताई, उद्या तुम्ही ती पिटिशन घेऊन या, त्याच्यामध्ये मराठा आरक्षणचा बाजूला दाखवा तुम्ही. शिवाजी महाराज, माझं आव्हान आहे तुम्हाला. संभाजी महाराजांच्या या आंदोलनामध्ये तो सहभागी होणार आहे. आणि छत्रपतींच्याच नाही तर जो कोणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन करेल त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी आपला पक्षीय झेंडा बाजूला ठेवून. पण श्वेताताई लोंढेंनी जो मुद्दा मांडला तोच मी लोंढेंना देखील याबद्दल विचारणार आहे. मात्र स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटलं आणि पुनर्विचार याचिका दाखल करावी केंद्रानं असं म्हटलं होतं. त्यावरती अजूनही काहीही ऍक्शन का घेतली गेली नाही भाजपकडून, केंद्राकडून?
रेश्माताई, तुम्ही माहिती घ्या, केंद्र सरकारने निकाल लागल्यानंतर 3 ते 4 दिवसातच रिव्ह्यू पिटिशन दाखल केलंय. पण ती 102व्या घटना दुरुस्ती राज्य सरकारचे अधिकार आणि केंद्र सरकारचे अधिकार काय याबद्दल खुलासा करण्यासाठीची ती पिटिशन होती अशी माहिती आमच्यापर्यंत तरी आहे. नाही, पूर्ण तुम्ही माहिती घ्या. रिव्ह्यू पिटिशन या संदर्भात केंद्र सरकारने दाखल केलेली आहे. त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हा संपूर्ण अधिकार हा राज्य सरकारचा आहे. राज्य सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे श्वेताताई. हाच मुद्दा मी घेऊन जाते. केंद्राने हा मुद्दा मांडलेला नसेल, मात्र राज्य सरकार केंद्र सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी ही वाट बघत का बसले लोंढेजी? राज्य सरकार हे काम करू शकत नाही का? केंद्र सरकार स्वतःहून करेल तेव्हा करेल. राज्य सरकारकडून आतापर्यंत पुनर्विचार याचिका का दाखल केली गेली नाही? केंद्र सरकारने केलेलं आहे. आता राज्य सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल करायची आहे. करून जर का मिळवता येत नाही तर आपल्याला केंद्र सरकारच्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठलीही बाब नाही. नंबर 1. नंबर 2, 102व्या घटना दुरुस्तींनी राज्य सरकारचे अधिकार काढून घेतले नव्हते तर मग रिव्ह्यू पिटिशन का टाकली 102च्या विरोधामध्ये? इथे त्यांचा खोटेपणा दिसून येतो. तिसरा मुद्दा, रिव्ह्यू पिटिशन जी आहे ती भोसले आयोग जो आहे तो भोसले कमिटी आम्ही नेमली मला माफ करा, मात्र तेवढं आव्हान देतो तुम्हाला. राज्य सरकार वाट बघतंय. राज्य सरकारने रिव्ह्यू पिटिशन का दाखल केली नाही? काय झालं? बरं ठीक आहे, भोसले कमिटीने 30 सेकंद 505 वाहनाचं जजमेंट होतं. भोसले कमिटी नेमली. भोसले कमिटीने आपला अहवाल दिलेला आहे. 8-15 दिवसामध्ये लोंढेजी राज्य सरकारने पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही? केंद्र सरकारच्या भरोशावर का बसलंय? याचं उत्तर प्लीज 30 सेकंदात. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. ऐका बोला. त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर भोसले कमिटी नेमण्यात आली होती. रिटायर्ड जज जस्टिस भोसले आणि त्यांनी आपला अहवाल दिलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे 8 ते 10 दिवसामध्ये ही रिव्ह्यू पिटिशन जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात येईल. त्याच्यामध्ये मुकुल रोहतगी साहेब जे आहेत ते मसुदा फायनल करणार आहेत आणि त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये ही रिव्ह्यू पिटिशन जाणार आहे. यांच्यासारखं आपलं काही म्हणून द्यायचं, काही खोटं बोलायचं असं नाही आहे. जबाबदारी हालचाली केल्या जात आहेत, मात्र केंद्र सरकारकडून तितकंसं सहकार्य मिळत नाही आणि माफ करा श्वेताताई आणि लोंढेजी की आपला वेळ संपत आलेला आहे. मात्र संभाजीराजे उद्यापासून मोर्चा काढणार आहेत. मूक मोर्चा असणार आहे तो मराठा आरक्षणासाठी. एकीकडे त्यांनी केलेल्या 5-6 मागण्या असतील. राज्य सरकार त्यावरती प्रयत्न करते असं लोंढेंनी आपल्याला सांगितलं. आता केंद्राकडून कशा पद्धतीने मदत मिळते याकडे राज्य सरकारचे डोळे लागलेत. किंबहुना चेंडू आहे मुख्यमंत्र्यांनी तो ऑलरेडी केंद्र सरकारच्या दारात नेऊन टाकलेला आहे. पुढे काय काय नेमकं होतं मराठा आरक्षणासंदर्भात हे आपल्याला कळेलच. उद्या आता आंदोलनाला सुरुवात होते. यापुढे हे आंदोलन नेमकं कोणतं वळण घेतं, कुठवर जातं आणि त्यातून निष्कर्ष काय निघतो हे पुढच्या येत्या काही दिवसात, काही महिन्यात आपल्याला कळेलच. या संपूर्ण चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार मानतेय. पुढच्या बातम्यांसाठी बघत रहा झी24 तास. विठू माऊलीचा गजर म्हणजे